नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. डहाणूमध्ये निशुल्क छास केंद्र दरवर्षी जैन सोशल ग्रुप तसेच जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत जे सुरू केलं जातं आणि ह्याचं उद्घाटन जे आहे ते आपल्या डहाणूचे नगराध्यक्ष श्री राजूदादा माछी यांच्याकडनं केलं गेलं आहे. तर नमस्कार, वेलकम. दर वर्षाच्या क्रमाप्रमाणे यावर्षी पण छान वितरणचा कार्यक्रम आज आपण सुरू करत आहोत. ही येणारे दोन महिने चालणार आणि हे 2 महिनेपर्यंत रोजचे 1200 ते 1500 ग्लास ताकच्या फ्री ऑफ चार्ज वाटप करण्यात येणार. याच्यामध्ये आमचे दाता मातुश्री सुरेखाबेन अमृतबाई नाहर परिवार, निशीबेन भास्करबाई वडोदरा परिवार, महेशबाई देवकाबेन कल्याणजीबाई छेडा परिवार, आमचे आशापुरा ज्वेलर्सवाले शंकरसिंग राजपूतजी, आमचे गौभक्त अखिलेशजी पांडे यांच्या सर्वचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो की एक बोर्डीवर त्यांची यश आम्हाला दिली आणि हा कार्यक्रम करायला आम्हाला एक जोश भेटला. आमच्यासोबत जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टचे दर वर्षाप्रमाणे यावर्षी पण त्याचे आमची सोबत आहेत देवांगबाई बोरा आणि मनीषाबेन बोरा, दर्शनाबेन बोरा, इच्छामी डुगडम. लोकांना ही एवढी गर्दीमध्ये एक दरवर्षी आम्ही हे काही दुसरे कार्यक्रम न करता हा कार्यक्रमाला आम्ही पहिला प्राधान्य देतो. कारण की दरवर्षी हजारोची संख्यामध्ये लोक इकडची जातात. गर्दीमध्ये महालक्ष्मीचा मेळा सुरू असतो, त्याच्यासाठी पण फारसे लोक इकडचे निघतात आणि आज सकाळपासून किती लोक विचारते अरे अजून चालू नाही केली. उद्यापासून 11 वाजता ही सुरुवात होणार. आणि मी सर्वांना विनंती करतो की जे पण जैन सोशल ग्रुप वगैरेचे मेंबर आले आहेत, तुमचा काही समय इकडे द्या की आपण लोकांची एक चांगली सेवा करू शकतो आणि भक्ती करू शकतो. धन्यवाद. साल इनका इसमें योगदान रहता है. ज्वेलर्स वाले ज्वेलर्स को एक और उनकी भी खूब अनुभव था. जॉइंट सेक्रेटरी की पोस्ट पे है राकेश भाई खिरोड़िया, उनका मैं स्वागत करता हूँ. हेलो. घ्या ना छान घ्या ना. तर बघा आपल्या डहाणूचे नगराध्यक्ष राजूबाई माछी जे आहेत ते स्वतः आपल्या हाताने जे आहे छास लोकांना छासची सेवा जी आहे ती देत आहेत. घ्या. दादा तुम्ही फक्त सांगा हे जे छास वितरण हे यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल काय म्हणतो तुम्ही? हे लोक दरवर्षी हे 2 महिने वाटप करतात. असं 10 वर्ष झाली. आज 10 वर्षापासून असा उपक्रम हे लोक राबवतात. निशुल्क हे देत आहेत. तर याने आपण शुभेच्छा देतो आणि असाच उपक्रम आणखी होऊ द्या यांच्याकडून आणि आमच्या नगरपालिकेकडून सुद्धा असं काहीतरी पाण्याचं पेव वगैरे. मी आता खरंच हे सांगणार होती की आपल्या नगराध्यक्षांकडनं पण ह्याचा काहीतरी आपल्याला बेनिफिट झाला पाहिजे. असा आम्ही विचार करून आम्ही कुठेतरी जागा बघून तो बसवण्याचा प्रयत्न करू. त्या आपल्या नगराध्यक्षांबरोबर जे आहेत अजून एक आपल्याकडे प्रमुख पाहुणे आहेत ते म्हणजे जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष, बरोबर आहे ना, आपल्या नगरपालिकेचे शिक्षण समिती सभापती शैलेश भाई राकामुत्ता सर. तर तुम्ही आज हा उपक्रम इथे जो केला आहे त्याबद्दल काय म्हणते?
त्याबद्दल तर मी जैन सोशल ग्रुप आणि जीवनगट ट्रस्ट आणि एवढे सगळे जे डोनर आहेत त्यांच्या मनापासून आभार मानतो. ते 10 वर्षापासून हे कार्यक्रम उत्तम चालू आहे त्यांचं. आणि हा जागा एकदम म्हणजे काय म्हणतात मोक्याची जागा आहे. याचा उपयोग भरपूर लोक करतात सकाळ ते संध्याकाळपासून. बरोबर. आणि एवढा चांगला उपक्रम आहे तर असं मला असं वाटतं की डोनर्सला जेवढे आभार मानले तेवढे कमीच आहेत. बरोबर आहे, त्यांच्या कारण एवढा कॉन्ट्रीब्युशनमुळे होते. आणि बरोबर. 2 महिने आणि 10 वर्ष हे काही सोपी गोष्ट नाही. गोष्ट नाहीये. बरोबर बरोबर. म्हणजे खरंच एवढ्या उन्हामध्ये Yes. जर कोणाला थंड छास प्यायला मिळाली त्याच्यापेक्षा सुंदर काही गोष्ट नसू शकते. नसणार. बरोबर आहे, बरोबर. तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या. बिलकुल. आम्ही तर दरवर्षी इकडे नक्कीच येतो आणि इकडे बरीचशी लोक येतात जी म्हणजे आता जत्रा चालू आहे आणि त्या निमित्ताने लोक जी जत्रेला जातात ती इकडनं छास पितात आणि सुखावून जे आहे ते पुढच्या वाटचालीकडनं जातात. तर अजून काय म्हणते तुम्ही? एवढंच म्हणणार की शुभेच्छा. आणि हे उपक्रम 10 वर्ष झाले 100 वर्षापर्यंत चालू होते. असंच चालत राहू दे ही शुभेच्छा. व्हेरी गुड व्हेरी जैन गुड. सोशल ग्रुपचं काम फार चांगलं आहे. सामाजिक काम आणि पाणीचे परब पण आहेत. 4-5 ठिकाणी आहेत जैन सोशल ग्रुपचे. जैन सोशल ग्रुपचं काम फार चांगलं आहे आणि अर्थातच त्यांच्या डोनरचं काम त्याच्याहून चांगलं आहे. बरोबर आहे. म्हणजे देणारे खूप जास्त आहेत जैन सोशल ग्रुपमध्ये. बरोबर. ग्रुपच्या सोबत दर वर्षाप्रमाणे यावर्षी पण जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट आमची सोबत छास वितरण सेवामध्ये सोबत आहे. जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या संदर्भात मी एवढंच सांगेल की दानोमध्ये कोणी नसेल की ज्यांना माहीत नसेल जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट काय आहे. लोकांना कधी कोणाला इंजर्ड झाला किंवा वॉकर पाहिजे जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट तिकडे भेटेल. मोठी उमरचे प्रौढ व्यक्तींना दरवर्षी यात्रा करायला घेऊन जातात. यावर्षी आपल्या बनारस अयोध्या वगैरे सर्व ठिकाणी सगळ्यांना घेऊन गेले होते. मेडिकल कॅम्प करतात. एज्युकेशन फंडमध्ये पण फार भरपूर त्यांचं योगदान असतो. बुक वाटपमध्ये पण त्यांच्या जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टचं योगदान असतो. आणि हे तर जेवढा मला माहिती आहे आणि जे नाही माहीत असेल ते जास्त असेल आणि त्यांच्या तोंडानेच आपण सांगू ऐकू. म्हणजे समाजसेवामध्ये सगळ्यात पहिलं नाव जर आलं असेल तर जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट असेल. तसं आता तुमच्या ट्रस्टबद्दल तुम्ही काय म्हणते? आभार या फंक्शनमध्ये आले. आपलं जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट आहे ते 24 वर्षापासून कार्यरत आहे. सिनियर सिटीजन्सची सेवा करायच्या हेतूने चालू केलेलं हे ट्रस्ट आहे. आणि दरवर्षी तर प्रकाशभाईंनी सांगितलं त्याप्रमाणे आपण एक यात्रा करतो ज्याच्यामध्ये सिनियर लोकांना प्राधान्य देऊन घेऊन जातो. आता जे बनारस आणि प्रयागराज वगैरे गेल्या वर्षी 90 लोक आम्ही गेलो होतो. त्याच्यामधनं 10 लोक 80 वर्षाचं वरती होते आणि प्रयागराजमध्ये सगळ्यांनी डुबकी मारली. त्यांचे जे आनंद असतं ते वेगळं असतं. त्या टाईपची ती एक सेवा आहे. दुसरी आपल्याकडे जी अनाथ सेवा आहे. किती लोकांना आर्थिक हे कमी आहे तर त्यांना आपण कुपन्स देतो. वेगवेगळे दुकानाची आपण जे टायअप केलेलं आहे त्यांच्याकडं दर महिने जाऊन ते लोक तेवढे राशीची वस्तू घेऊ शकतात. आज कोणाला काही कमी असेल कोणाला दुसरी वस्तू असेल म्हणून आम्ही कुपन सिस्टमप्रमाणे ते चालू आहे. मेडिकलमध्ये सांगितलं त्याप्रमाणे वॉकर आहे. हॉस्पिटल बेड आहे. आता यावर्षी आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पण त्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. रोटरी पण ते डोनेट केलेलं आहे. ते पण फॅसिलिटी झालेली आहे. आणि समजा कोणी एक्सपायर झालं आणि फॅमिली मेंबर्सला यायला थोडा टाईम होतो तर त्याच्यासाठी हे आपण बर्फपेटी म्हणतात ते इलेक्ट्रिक बर्फपेटी पण यावर्षी आपल्याकडे चालू झाली आहे. त्याचा उपयोग पण फारसे लोकांनी केलेला आहे आणि ते खूपच उपयोगी होते ते आपल्याला दिसते. त्याप्रमाणे जे काही या टाईपचे मेडिकल कॅम्प आहे आणि हे सगळे प्रवृत्ती चालू असतात. आणि हे सगळं जे फाउंडर आहे माझे वडील मधुबाई बोरानी केलं आहे. 1.5 वर्षापूर्वी ते स्वर्गस्थ झाले आहेत. पण त्यांचं हे कार्य चालू आहे. त्याच्यासाठी आम्ही खुश आहोत. म्हणजे त्यांचा वारसा हक्क जो आहे तुम्ही पुढे चालवत आहे. समाजसेवा छान तुमच्याकडनं भाविक तुमच्याकडनं म्हणजे खूपच वेल विषय तुमच्याकरता. तर
प्रेसिडेंट, आता जैन सोशल ग्रुपचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत आपल्याबरोबर. तर सर, आता हा जो उपक्रम आपल्याकडनं दरवर्षी राबवला जातो त्याबद्दल तुम्ही काय म्हणते? जैन सोशल ग्रुपची स्थापना झाली 13 वर्ष झाले आणि 12 वर्षांनी या छानचा उपक्रम चालू आहे. आणि सर्वात आमच्या जैन सोशल ग्रुपचा ज्याची आम्ही अचूकपणे राह बघतो की कधी एप्रिल महिना येणार आणि कधी सातची सेवा चालू करणार. आणि सर्वप्रथम तर मी सर्व आमचे जे डोनर्स आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो. फक्त एक फोन कॉल करायचा आणि त्यांचं नाव लिहायचं आणि त्याला फोन कॉल नाही केला आणि नाव त्यांच्या लिहून टाकला तरी काही हरकत नाही. म्हणजे एवढा विश्वास त्यांच्यावर आहे आणि त्यांच्या कारणाने ही प्रोजेक्ट आमचा एवढा मोठा प्रोजेक्ट होतो. कारण की कुठे पण तन मन आणि धन तीन असेल तरीच आपण काही करू शकतो. कोणी कन्नी सेवा करेल, कोणी मननी सेवा करेल, कोणी कुठे धन असेल तरीच आपण काही कार्यक्रम करू. आणि मी ते सर्वांचा आभार व्यक्त करतो. जैन सोशल ग्रुपमध्ये आमचे ब्लड डोनेशन कॅम्प करतात, शाळामध्ये स्कूलच्या वाटप करतात आणि एज्युकेशन लोनमध्ये कोणाची मुलगीची फीस नाही भरली तर त्याची रिक्वेस्ट आली तर ती पण आम्ही प्रोव्हिजन करून देतो. कारण की त्याच्या सालाना वर्ष खराब नाही झाला पाहिजे. त्याच्यासोबत जास्त ते जास्त आमच्या फोकस करतो आदिवासी शाळेवर. पुढे ठिकाणी काहीतरी आम्हाला रिक्वेस्ट आली तर ती आम्ही बघतो की ती पहिली आपण पूर्ण करू. कारण की देशचे जे आपला देश आहे त्याचे भविष्य तिकडे आहे. ग्राउंड प्रोडक्ट त्या लोकांना चप्पल घालायला पण भेटत नाही. तिकडे शाळामध्ये एक आपण फक्त 2000 रुपये किलोने दिले तरी त्यांची तोंडावर जी खुशी येते ती आपण त्याची पैशाने आपण त्याची किंमत नाही करू शकतो. म्हणजे ही सर्व उपक्रम आम्ही दरवर्षी करतो. सर्व येणाऱ्या सर्वांना वेळा परत आभार व्यक्त करतो की सर्व आपल्या समय काढून आले आणि इकडे कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांचा मी धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्याकडून नंबर येतो. जब भी है हम लोग नमस्कार, मैं जैन सोशल ग्रुप गुजरात रीजन जॉइंट सेक्रेटरी राकेश करोदिया, जैन सोशल ग्रुप दानो के प्रेसिडेंट प्रकाश भाई छेड़ा और उनकी पूरी टीम का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. लगातार 10 वर्षों से दानो में 4 जगह पानी की प्याऊ और 1 जगह छाछ का ये काउंटर लगाते हैं. पूरा जैन सोशल ग्रुप दानो और उनकी पूरी टीम, प्रकाश भाई की पूरी टीम को बहुत बहुत आभार. साथ में ही जो डोनर है, जो दानदाता है, उनका भी बहुत बहुत आभार. जीवन ज्योत ट्रस्ट के ओनर फैमिली, उनका भी बहुत बहुत आभार. आज उद्घाटन के मौके पे दानो नगराध्यक्ष राजूभाई माछी और शिक्षण समिति सभापति शैलेश भाई राकापुटा यहाँ पधारे, उनका भी बहुत बहुत आभार, धन्यवाद. सभी मेहमानों का आभार, धन्यवाद. जय सोशल ग्रुप गुजरात रीजन की तरफ से मैं आप सबका आभार धन्यवाद करता हूँ. छाछ घेतली का? हो, घ्या. छान आहे ना? घ्या. निःशुल्क आहे छान. मावशी, पैसे नाही आहेत मावशी. माझे तुम्ही पीत नाही, बिना गर्दीचे